नवी मुंबई, वसई, विरारसह पालघरच्या शाळांना आज सुट्टी, तर सांगली, सातारा, रत्नागिरी, लोणावळ्यात देखील शाळांची घंटा वाजणार नाही. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर या जिल्ह्यांना आज सकाळी 6 पर्यंत पावसाचा रेड अलर्ट. कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर, गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी. अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करणार. मुंबईत चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांची 2 तासांनी सुखरूप सुटका. वीज पुरवठा खंडित झाल्यानं मोनोरेल बंद पडली. MMRDAचं स्पष्टीकरण. पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर. कुर्ला आणि पनवेल दरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू. मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत. बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांकराव पॅनलला सर्वाधिक 12, तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनल 9 जागा. ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन आज सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंतप्रधान मोदी प्रस्तावक असून 4 संच सादर केले जाणार. मुंबईत पावसाचा कहर. 6 तास 200 मिलीमीटर तर 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. समृद्धी महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहनं खोळंबली. 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा. इगतपुरी ते कसारा दरम्यान दुर्घटना. सततच्या धुवाधार पावसानं मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे. क्रांतीनगर, कुर्ला भागातील अनेक नागरिकांचं स्थलांतर. पालिकेकडून खबरदारीचा उपाय. पुण्यातील सिंचन विभागाची 154 एकर जागा पुन्हा सरकार जमा करण्याचा निर्णय. ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमारच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघ जाहीर. गिलकडे उपकर्णधारपद, तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं.